नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा एक नवीन गोष्ट घेऊन तुमच्या समोर आलो आहोत. सारंग, आज कुठची गोष्ट सांगायची आपण? मनूची गोष्ट. ओके, सो त्या गोष्टीचं नाव माहितीये काय आहे? द फिश दॅट टॉक्ड. एक मासा जो बोलायचा. तर ही जी गोष्ट आहे ती भारतातलीच गोष्ट आहे एक, आणि उस्बॉर्न पब्लिकेशन हाऊस ह्याचं माझ्याकडे एक पुस्तक आहे, इलस्ट्रेटेड स्टोरीज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. म्हणजे जगभरातल्या गोष्टी, त्या गोष्टींमध्ये विविध प्रांतातल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात भारतातली कुठची गोष्ट तर ही, द फिश दॅट टॉक्ड. आपण गोष्टीला सुरुवात करूया. Long ago in India, there lived a young man named Manu. आता मनु आहे? नाही, त्यांनी काय म्हटलंय? आता नाहीये, काय खूप आता वर्षांपूर्वी. आता नाहीये तो. आता कदाचित त्या वेळेला ना, म्हणजे आता खूप काय पूर्वी. आहे? आता तो वारला असेल. आता एवढे वर्ष तर माणूस जगत नाही. माणसाचं आयुष्य फार तो तर फार परत येणार. 100 वर्ष. परत येणार. हो, त्याचा पुन्हा जन्म होऊन पुन्हा आला असेल तो कदाचित. लॉंग अगो इन इंडिया म्हणजे खूप वर्षांआधी एक असा तरुण मुलगा होता. त्याचं नाव होतं मनू. ही वॉज काइंड अँड गुड अँड लव्ड बाय ऑल द ॲनिमल्स. तो खूप दयाळू होता. तो खूप चांगला माणूस होता. सगळे पशुपक्षी त्याच्यावर खूप प्रेम करायचे. हो सारंग, जंगलातले सगळे पक्षी, सगळे प्राणी त्याचे मित्र होते. One day, Manu was wading in cool, clear stream when suddenly, एके दिवशी मनू की नाही एका छोट्या वहाळामध्ये छान आंघोळ करायला गेला होता. तेवढ्यात काय झालं? A shining fish swam into his hands. एक चकाकता असा छान मासा, चकाकता छान दिसणारा एक मासा पटकशीन पोहत पोहत त्याच्या अगदी हातात आला. The fish sparkled with a strange silvery light. त्या मास्यामधून अगदी असा खूप एकदम छान असा अलौकिक असा एक सिल्वर म्हणजे चंदेरी रंगाचा एक लाईट येत होता. प्रकाश येत होता त्याच्या अंगातून. मनू लिफ्टेड हिज हँड्स टू टेक अ क्लोजर लुक. मनूने लगेच त्याच्या ओंजळेमध्ये त्याने घेतला होता त्या मास्याला, आणि त्याने लगेच असा हात वर करून त्या मास्याला पाहायला हात वर केले. टू हिज एस्टॉनिशमेंट द फिश स्पोक. आश्चर्याची गोष्ट अशी की तो मासा बोलत होता. हेल्प, इट बेग्ड. माझी मदत कर. द बिग फिश आर ट्राइंग टू ईट मी. मोठे मासे मला खायला येत आहेत. मनू वॉज astounded. मनू एकदम आश्चर्य झाला. He had never even heard of a talking fish. त्याने आजपर्यंत अगदी त्याच्या पूर्ण आयुष्यात, उभ्या आयुष्यात बोलणाऱ्या मासाबद्दल कधीही ऐकलं नव्हतं. द फिश गेव अ शिवर. तो मासा अगदी असा थरथर करत कापू लागला. You poor thing, said Manu, gazing down at the tiny terrified creature. त्याच्याकडे पाहताना त्याला दया आली. त्या मनूला त्या मास्याची खूप दया आली. तो म्हणाला, यू पुअर थिंग, बिचारा मासा. He couldn't put it back with the big fish. त्या मास्याला मनूला पुन्हा काही त्या मोठ्या मास्यांच्या तावडीत त्याला सोडावंसं वाटलं नाही. सो होल्डिंग इट इन हिज कप्ड हँड्स, हाताची ओंजळ करून त्याने ही केअरफुली कॅरीड इट होम. त्या मास्याला तो अगदी घरी घेऊन आला. देअर ही ड्रॉप्ड द टॉकिंग फिश इन टू जार ऑफ वॉटर. त्याने काय केलं सारंग? त्याला कुठे टाकलं त्या मास्याला? कुठे सोडलं? जार मध्ये. जार म्हणजे काय रे सारंग? मडकं. त्या मडक्यामध्ये त्या मास्याला हळुवारपणे सोडलं. अँड फेड इट विथ क्रम्स. आणि काय दिलं त्याला खायला? ब्रेड क्रम्स म्हणजे चपातीचे वगैरे काही तुकडे दिले.
At once the fish began to grow. आणि तो मासा मोठा होऊ लागला. It grew and grew. तो खूप मोठा झाला. I have no room to swim. मला आता जागाच उरली नाहीये पोहायला. Until it was too big for the jar. तो मासा इतका मोठा झाला की आता त्याला जार मध्ये सुद्धा तो मावत नव्हता, मडक्यात मावत नव्हता. आणि त्याने सांगितलं आता मला जागाच नाहीये पोहायला. So Manu took the fish outside to the well and fed it with bread. मनूने त्याला पुन्हा एका मोठ्या विहिरीकडे आणून त्याला सोडलं. त्याच्या बाहेर, घराच्याच बाहेर एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये सोडलं आणि त्याला तो रोज चपातीचे काही तुकडे खायला घालत. अगेन इट ग्रीव अँड ग्रीव. आणि आताही तो मासा खूप मोठा होऊ लागला. आय हॅव नो रूम टू प्ले. मला खेळायला याच्यात जागाच नाही उरलीये. Until very soon it was too big for the well. आणि लवकरच तो मासा इतका मोठा झाला की आता तो विहिरीत देखील मावू शकत नव्हता. So Manu carried the fish to the river. मग मनूने काय केलं, त्या माशाला कुठे आणलं सारं? रिव्हर म्हणजे काय? रिव्हर म्हणजे नदी. त्याने त्या माशाला बेडूक वगैरे भरपूर काही त्याच्यामध्ये हो प्राणी होते. बरोबर. हो बरेच मासे होते, बदक होतं, बदकाचं पिल्लू होतं त्या नदीमध्ये. सगळे छान गुण्या गोविंदाने त्या नदीमध्ये राहायचे. आणि त्या नदीमध्ये मनूने तो मोठा झालेला विहिरीतला मासा आणून सोडला. दिस टाइम ही डिडंट फीड इट, बट ह्यावेळी तो काही त्याला खायला घालत नसे, परंतु इट स्टिल ग्रीव अँड ग्रीव अँड ग्रीव. तरी तो मासा खूप मोठा व्हायला लागला. मनू couldn't believe his eyes. त्याला आता त्याच्या डोळ्यांवरही विश्वास होत नव्हता. बाप रे, इतका मोठा मासा की नदीत मावेनासा झाला होता आता तो. There must be something fishy going on. नक्कीच काहीतरी घोळ आहे. Now the fish was enormous. Enormous म्हणजे खूप प्रचंड मोठा झाला होता तो मासा. The fish was too big even for the river. अगदी नदीसाठी तो खूप मोठा होता. मी त्या दिवशी एक एनॉर्मस टर्निप खाल्लं होतं. त्या टर्निप सारखा मोठा होता, खूप मोठा टर्निप. बरोबर. टर्निप म्हणजे बाय द वे एक भाजी आहे. त्याला बहुतेक शालगम असं भारतामध्ये बोललं जातं. तर ती भाजी एनॉर्मस टर्निप. बरोबर बोलला सारंग. द फिश वॉज टू बिग इवन फॉर द रिव्हर. प्लीज टेक मी टू द सी, इट बेग्ड. तो आता खूप नदीसाठी तो खूपच मोठा होता. तर त्याने मनूला सांगितलं, तू मला आता समुद्रात घेऊन चल. मनू ग्रोन्ड, ही विल वेय अ टन. मनू आश्चर्य होऊन बोलला की समुद्रात? त्याचं तर किती म्हणजे खूप टन, खूप किलो त्याचं वजन असणार. ही थॉट, बट अलाउड ही सेड, आय विल ट्राय. पण तरी सुद्धा मनू म्हणाला, मी प्रयत्न करेन. तो भला मोठा मासा, त्याने काय केलं, त्याने त्या माशाला असं उचलून घेतलं. अँड अमेझिंगली, डेस्पाइट इट्स ह्यूज साईज, इतका प्रचंड त्याचा आकार असूनही द फिश फेल्ट ॲज लाईट ॲज एअर. तो मासा अगदी हवेसारखा खूपच लाईट त्याला वाटला. लाईट म्हणजे एकदम हलका वाटला, म्हणजे हवेसारखा हलका. हातात अगदी सहजपणे तो त्याला घेऊ शकत होता. आश्चर्याची गोष्ट नाही का? एवढा मोठा मासा, प्रचंड मोठ्या आकाराचा, आणि तो खूपच हलका मनूला वाटू लागला. तो घेऊन चाललाय त्या माशाला. भारतामध्ये राहायचा एका गावामध्ये. आता काय होतं बघ. मनू कॅरीड द फिश टू द सी शोर. मनूने त्या माशाला समुद्र किनारी आणलं. He clambered over rocks to the edge of the deep water.
त्या माशाला तो अगदी त्या खडकांपाशी येऊन मोठ्या म्हणजे प्रचंड अथांग सागराच्या किनारी तो आला. त्या ह्याच्यावर चढून, मोठ्या मोठ्या खडकांवर चढून. देन ही थ्रीव द फिश इन टू द फोमिंग वेव्स. ज्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या त्या लाटांमध्ये त्यांनी त्या माशाला सोडलं. स्प्लॅश. त्याला माशाला सोडल्यानंतर खूप मोठा आवाज आला आणि पाणी उडलं. स्प्लॅश. बिफोर इट स्वॉर्म अवे द फिश लुक्ड ॲट मनू अँड स्माइल्ड. आता गंमत अशी, तो मासा परत जायच्या वेळेला मनूकडे त्याने एकदा शेवटचं पाहिलं आणि हसला. त्याने म्हटलं, मासाने म्हटलं, थँक्यू. इट सेड, यू आर अ गुड मॅन. खूप खूप आभार तुझे, तू एक खूप चांगला माणूस आहेस. नाव इट्स माय टर्न टू हेल्प यू. आता काय म्हणाला तो मासा? सारंग सांग. हा सारंग सांग, तू सांग. सारंग तुला सांगते, तुला सांगायला सांगते की तो काय म्हणाला मासा. नाव इट्स माय टर्न टू हेल्प यू. काय म्हणाला मासा? मी तुला मदत करतो. बरोबर, आता माझी पाळी आहे तुला मदत करण्याची. देर इज गोइंग टू बी अ बिग फ्लड, अ ग्रेट फ्लड. खूप मोठा काय येणार आहे? फ्लड म्हणजे पूर. हा, वादळ, स्टॉर्म. हा, फ्लड म्हणजे एक मोठा पूर येणार आहे. यू मस्ट बिल्ड अ बोट टू सेव्ह ऑल लिव्हिंग थिंग्स. तू काय केलं पाहिजे सारंग, त्यांना सांग. हा, काय म्हणजे काय? नाही, ते म्हणतात यू मस्ट बिल्ड अ बोट. तो मासा म्हणतोय मनूला, यू मस्ट बिल्ड अ बोट टू सेव्ह ऑल लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्सना वाचवायला काय केलं पाहिजे? सगळ्या जीवित बोट बनवली पाहिजे. एक मोठी बोट बनवली पाहिजे. सगळ्या जीवित इकडच्या असलेल्या पशुप्राण्यांना, जीवित पशुप्राण्यांना सगळ्यांना वाचवण्यासाठी तुला एक खूप मोठी बोट बांधावी लागेल. सो मनू बिल्ट अ ह्यूज वुडन बोट. त्याने काय बांधली? एक मोठं लाकडी जहाज बांधलं. आता हे खाते जहाज नाही सारं, खूप पूर्वी बांधलं असावं. त्याच्यानंतर पृथ्वीवर किती बदल झाले, त्याच्यामध्ये ते कदाचित गेलं असावं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ना ही. He filled it with plants and animals from tiny ants to enormous elephants. बोल ना. हा, राजा वगैरे असू शकतात त्यावेळेला. राजाने मंकीसाठी दिली होती ही गोष्ट. हो, अच्छा, मला माहित नाही. बाबाने सांगितली. हो, एका मंत्र्यासाठी ही गोष्ट लिहिली होती. हो, अच्छा, बाबाने सांगितलं. हो, नाही, सगळ्या जीवित प्राण्यांना वाचवण्याचं काम आता हे मनूवर सोपवलंय त्या माशानी, हो की नाही. ही filled it with plants and animals from tiny ants to enormous elephants. अगदी छोट्या छोट्या किड्या मुंग्यांपासून मोठ्या मोठ्या हत्तींनी ही बोट आता त्याने भरली होती. गाढव पण हो, अगदी झाडांना पण घेऊन गेलेला तो त्या बोटीतून. झाडं सुद्धा हे आहेत ना, लिव्हिंग थिंग्स आहेत, जीवित आहेत ते सुद्धा, त्यांच्यात जीव असतो. सून dark clouds filled the sky, lightning flashed. आणि काय झालं? आभाळ पूर्ण काळ्या ढगांनी भरलं गेलं होतं. आणि लाइटनिंग फ्लॅश्ड, आकाशामध्ये विजा चमकू लागल्या, ढग कडाडू लागले. अँड रेन केम लॅशिंग डाऊन, आणि तुफान पाऊस आला. वादळ आलं, पाऊस आला. इट रेन्ड अँड रेन्ड, खूप पाऊस आला, धो धो पडू लागला. अंटिल वॉटर कवर्ड ऑल द लँड ॲज फार एज एनीवन कुड सी. अगदी दूर वर ही काय दिसते इथे? ही काय पूर्ण आहे? ही बघ, दिसली ही बाई. एका साइडने त्याचं हे केलेलं आहे ना चित्र, एका साइडने आहे केलेलं, म्हणून पाठची बाजू दिसत नाहीये.
तर इतका पाऊस पडला की पूर्ण जमीन ही पाण्याने भरली गेली होती. जिथपर्यंत आपली नजर जाऊ शकेल, पोचू शकेल, पूर्ण सगळीकडे पाणी दिसत होतं. Only Manu's boat floated above the waves, full of braying, honking animals. मग ब्रेइंग म्हणजे डॉंकी सारखे वगैरे सगळे अॅनिमल्स एवढे होते आऊल्स आहेत, घुबड आहेत. सगळ्या प्राण्यांना, पशु पक्ष्यांना मी बोलले ना, सगळ्यांना तो घेऊन चालला होता. तर मनूची बोट मात्र एकमेव बोट होती जी ह्या पाण्यामध्ये तरंगत होती. हो आहे, आता पण असू शकतो, माहित नाही. ऐक ना, तर त्या बोटीतून विविध प्रकारच्या प्राण्यांचे आवाज येत होते, अशी ही ती बोट. देन द विंड whipped up and huge waves crashed around the boat. खूप वादळ आलं आणि अगदी बोटीवर आदळून येत होतं ते. मनू bit his lip. हो, we must find shelter, he realized. शेल्टर म्हणजे काय सांग? आता सारंगला शेल्टर हा शब्द अगदी माहित झालेला आहे. शेल्टर म्हणजे सांग, आपण रोज शेल्टरला जातो ना. शेल्टर म्हणजे त्यांना सांग काय असतं. आम्ही इस्रायलमध्ये राहतो आहोत आणि इथे आता युद्ध चालू आहे. तर शेल्टरमध्ये आम्हाला उठता बसता आम्हाला शेल्टरमध्ये धावावं लागतं कधीही, दिवसा ढवळ्या. तर आम्ही झोपायला सुद्धा काही दिवस शेल्टरमध्ये झोपत होतो. तर शेल्टर हे आता सारंगचा अगदी परिचित हा शब्द आहे, शेल्टर. तर तसं शेल्टर म्हणजे काय सांग? नाही, बोटीत नाहीये. तो म्हणतो आहे की वी मस्ट फाइंड शेल्टर. आता इतकं मोठं वादळ आहे, तुफान येत आहे, आकाशामध्ये विजा कडाडतायत, तर आपल्याला आता एक शेल्टर बघावं लागेल. शेल्टर म्हणजे काय, तर आपल्याला आसरा बघावं लागेल कुठेतरी, जिथे आपल्याला कुठची इजा होणार नाही, असा आसरा. ही रिअलाइज्ड और वी विल सिंक. नाहीतर आपण काय होऊ, बुडून जाऊ. कळलं? एवढं तुफान आलं होतं, पाण्याची अगदी ही वाढली होती, भरती होती समुद्राला, पाणी वाढलं होतं. He frowned into the darkness and saw a strange silvery light. His frown faded. तर अचानक काय झालं? अचानक पूर्ण अंधकार होता आणि अंधकारात त्याने जे बघितलं ते बघून त्याला एकदम धक्काच बसला. अरे तर अगदी काय झालं होतं, अगदी चंदेरी असा तो लाईट म्हणजे प्रकाश त्याला दिसू लागला. His frown faded. The talking fish was back. बघून आश्चर्य झाला तो आणि त्याची चिंता अगदी मिटेल अशी, म्हणजे त्याला थोडंसं असं हायसं वाटायला लागलं की अरे हा तर मासा, तो मासा आहे. The talking fish was back. हो, मला दाखव. I have come to help you. मी तुझी मदत करायला आलोय. इट कॉल्ड. तो मासा म्हणाला, थ्रो मी अ रोप. मला एक दोरखंड दे, माझ्याकडे फेक. द फिश पुल्ड द बोट थ्रू द स्टॉर्म. आणि तो मासा त्या दोरखंडाला पकडून त्याच्या जोरावर, हो रेनबो आहे, इंद्रधनुष्य दिसतंय, ऊन पण आहे, पाऊस आहे, म्हणूनच बघ एका साईडने उन्हाचा. रेनबो कधी येतो आकाशामध्ये, दिसतो आपल्याला. तोच रेनबो आपल्याला दिसतो आकाशामध्ये. आकाशात रेनबो म्हणजे काय? रेनबो म्हणजे वेगवेगळे रंग जे प्रकाशामधनं आपल्याला दिसतात, हो की नाही? हो. जेव्हा ऊन आणि पाऊस एकत्र त्यांचा मेळ होतो त्यावेळेला आपल्याला रेनबो, आपण इथे आल्यानंतर किती रेनबो आम्ही बघितले आहेत. अगदी आम्ही परवाच्या दिवशी सुद्धा एक रेनबो बघितला. त्यामुळे इथे भरपूर इंद्रधनुष्य बघायला मिळतात, कारण इथे ऊन आणि पावसाचा खेळ हा चालूच असतो. तर त्याने त्या दोरखंडाला पकडून त्या बोटीला ओढत आणलं. द फिश पुल्ड द बोट थ्रू द स्टॉर्म. आफ्टर मेनी डेज दे रीच्ड अ ग्रेट माउंटन. आणि बऱ्याच दिवसांनी त्याने ओढत इतकं आणलं की बऱ्याच दिवसांनी ते एका मोठ्या पर्वताकडे येऊन पोहोचले. इट्स टॉप रोज आउट ऑफ द फ्लड लाईक एन आयलँड.
या सगळ्या पुरामध्ये त्याचा जो पीक आहे, टॉप आहे, म्हणजे त्याचं जे शिखर आहे ते अगदी ठळक दिसत होतं. शिखर म्हणजे टॉप, माउंटनचा पीक, अगदी वरचा कोनाकार. तर ते जे शिखर आहे ते ह्या पुराच्या पाण्याने भरलेल्या पूर्ण जमिनीतून अगदी बाहेर येऊन ठळक दिसत होतं. वी विल बी सेफ नाव, साईड मनूला अगदी छान त्याने हायसं वाटलं. त्याला असं वाटलं की अरे वा, आपण आता मात्र वाचलो. आणि त्याने मोकळा श्वास घेतला. ऐका, म्हणजे खूप दिवसानंतर असं त्याला झालं. वा, थोडासा रिलीफ मिळाला. सडनली द फिश चेंज्ड. अचानक काय झालं सारंग? काय झालं? माशाचं रूपांतर झालं. कशामध्ये सारंग? ब्रह्मा आहे तो, बरोबर, ब्रह्मादेव आहे. देन इट स्पोक, आय एम ब्रह्मा, लॉर्ड ऑफ ऑल क्रिएचर्स. सगळ्या उत्पत्ती, म्हणजे या पूर्ण पृथ्वीवरती जेवढी उत्पत्ती आहे, जे काही जीवित पशु प्राणी पक्षी जे काही आहेत, त्यांचा सगळ्यांचा जो क्रिएटर होता, तर तो मी आहे. इट सेड. मनु गास्प्ड अँड गेव अ डीप बाउ. त्याने लगेच तो त्यांच्या चरणी नमन केलं, त्याने नमस्कार केला. ब्रह्मा वॉज अ पॉवरफुल गॉड. खूप शक्तिशाली देव होता असा तो ब्रह्मा. आय हॅव सेव्ड यू सो यू कॅन रिबिल्ड द वर्ल्ड, सेड ब्रह्मा. ब्रह्मा काय म्हणाला की मी तुला वाचवलं, कारण आता तू हे पूर्ण ही जी पृथ्वी आहे त्याच्यावरचं जे काही ही जी दुनिया आहे ती त्याचं तू आता पुन्हा काय करू शकतोस? स्थापना करू शकतोस. त्याची परत नवीन रित्या तू स्थापना करू शकतोस. You can rebuild it and you, Manu, will be its king. आणि तू मनू त्या पूर्ण ह्याचा विश्वाचा तू राजा असशील. हत्ती पूर्ण का दिसत नाही? त्या पानामध्ये मावला नाही ना, त्याने प्रत्येकाचं थोडे चित्र आहे. का दिसत नाही? काय बोटीच्या आतमध्ये म्हणून आतमध्ये आहेत त्याचे पाय. हे आहे सगळे असणार सारं. रूल वाईजली. काय कर तू? रूल वाईजली म्हणजे काय सांग? हो, अगदी विचारपूर्वक राज्य कर, सेड ब्रह्मा. स्टर्नली लुकिंग मनु स्ट्रेट इन द आय. त्याच्या डोळ्यात बघून त्याने सांगितलं. हे वेगळे कॅमल आहे बाळा ते. सो खूप सारे प्राणी आहेत बोटीतून आलेले. कॅमल आहे, कॅमल. तर सारंग, त्या ब्रह्मदेवाने काय सांगितलं मनूला? सांगितलं की आता तू ह्या पूर्ण विश्वाचा राजा आहेस. तू त्याच्यावर अगदी विचारपूर्वक राज्य कर. हो ना, लहानपणी ना बॅक्टेरियन कॅमलचं पिल्लू आलं होतं ना, असंच त्याने वाट चुकलेला बहुतेक तो. हो. आय विल प्रॉमिस्ड मनू. मनू म्हणाला हो नक्की. मग काय होतं? ब्रह्मा वॅनिश्ड इन अ फ्लॅश ऑफ सिल्वरी लाईट. ब्रह्मदेव म्हणजे गायब झाले एकदम, म्हणजे अचानक तिकडून ते निघून गेले. Manu never saw Brahma or the talking fish again, but he never forgot what the god had told him. मनूने पुन्हा कधी ब्रह्मादेवाला बघितलं नाही किंवा त्या बोलणाऱ्या मास्यालाही बघितलं नाही. पण त्या देवबाप्पांनी त्याला जे काही सांगितले होते, जे काही चांगले शब्द आणि जे काही त्याला एक हे दिला होता, ॲडवाईस दिला होता, तो त्याने कायम लक्षात ठेवला. बरं बस. आफ्टर द फ्लड ही वर्कड हार्ड टू रिबिल्ड द वर्ल्ड. आणि नंतर पूर गेल्यानंतर पुन्हा त्याने मनूने छानपैकी विश्वाची पुन्हा स्थापना केली. अँड ही रूल्ड वाईजली अँड वेल फॉर द रेस्ट ऑफ हिज डेज. आणि तो असेपर्यंत त्याने अगदी त्या ब्रह्मदेवाने जसं सांगितलं होतं तसंच सारंग नाही बाळा, असं नाही करायचं. तर जसं त्यांना सांगितलं होतं अगदी तसं त्याने विचारपूर्वक जगावरती राज्य केलं.
तर मुलांनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट मला नक्की सांगा. आणि सारंग, तुला नंतर कुठची त्यांना गोष्ट सांगायला आवडेल? आणि तुला ही गोष्ट बाबा यागा, ओके. आणि ही गोष्ट तुला कशी आवडते? ही गोष्ट तुला कशी वाटली? हा, भरपूर भरपूर मस्त आहे. भरपूर मस्त आहे. अरे बापरे, भरपूर मस्त आहे गोष्ट. छान आहे ही गोष्ट. छान आहे ही गोष्ट. अरे वा. तर ही गोष्ट तुम्हाला सुद्धा तुमच्या मातृभाषेत म्हणजे मराठी असो किंवा तुमची जर इतर कुठची मातृभाषा असेल तर त्यात सुद्धा तुमच्या गोष्टींच्या पुस्तकात जर कुठे सापडली तर मला नक्की सांगा की ही गोष्ट तुमच्याकडे जर असेल तर मला नक्की कळवा. आणि आपण पुन्हा भेटूया. तिथपर्यंत टाटा, बाय बाय. सारंग टाटा कर. सारंगने त्याची स्कूटर घेतलेली आहे. टाटा कर त्यांना. टाटा. बाय. बाय.